नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS अंतर्गत ग्रामीण डाकसेवक या पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या 2 मेरिट लिस्ट याद्या जाहीर झाल्या होत्या. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये खूप जास्त हाय होती कट ऑफ. यामध्ये उमेदवारांचं सिलेक्शन झालं होतं. मात्र जवळजवळ 1800 ते 1900 पेक्षा जास्त उमेदवार यामध्ये अपात्र ठरले होते. त्याच्यानंतरनं पहिल्यानंतरनं जी दुसरी मेरिट लिस्ट यादी जाहीर झाली होती, यामध्ये सुद्धा जवळजवळ 1700 ते 1800 म्हणजे जवळजवळ 1700-1800 उमेदवारांची यादी लागली होती. त्यामध्ये सुद्धा 1300 ते 1400 उमेदवार जे आहे जवळजवळ अपात्र ठरले आहेत. आणि या कारणामुळे पुन्हा ही तिसरी मेरिट लिस्ट जी लागणार आहे, यामध्ये पुन्हा उमेदवारांना संधी चांगली मिळणार आहे. ज्यांचे कमी गुण आहेत त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे. काही जे प्रवर्ग आहेत यामध्ये 50 ते 60% गुणांमध्ये सुद्धा सिलेक्शन निवड होण्यासाठीची संधी असणार आहे काही जिल्ह्यांतर्गत. तर असे कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये संधी बनू शकते? त्याचबरोबर आता कोणत्याही दिवशी ही यादी जी आहे तिसरी मेरिट लिस्ट यादी जाहीर होईल, कारण दुसऱ्या मेरिट लिस्टचं कागदपत्र पडताळणी DV ही पूर्ण झाली आहे. त्या कारणामुळे जे उमेदवार यामध्ये संधी असेल त्यांना संधी आहे किंवा त्यांचे मार्क्स चांगले आहेत, 85% 80-85 पेक्षा जास्त गुण आहेत, त्याने आतापासूनच त्यांचे कागदपत्र तयार ठेवणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही दिवशी ही यादी जाहीर होईल आणि उमेदवारांना DVसाठी उपस्थित राहावं लागू शकतं. तर सगळी माहिती कट ऑफ पूर्ण कॅटेगरी डिव्हिजननुसार आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रामध्ये पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सुमारे 1500 उमेदवारांची निवड झाली होती. तर दुसऱ्या लिस्टमध्ये 1700 पेक्षा जास्त उमेदवारांना संधी मिळाली. आता उमेदवारांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की तिसरी मेरिट लिस्ट ही कधी लागणार आणि कट ऑफ हा कितीपर्यंत जाईल आणि कोणत्या टक्केवारीवर जे उमेदवार आहेत यामध्ये सेफ झोनमध्ये असतील, म्हणजे 80, 85, 90, 95 काय असेल सेफ झोन. तर यामध्ये प्रत्येक नवीन लिस्टसोबत कट ऑफ जी आहे ही हळूहळू कमी होत जातो, कारण रिक्त जागा भरण्यासाठी कमी गुण असलेल्या उमेदवारांना सुद्धा संधी हे दिली जाते. तिसऱ्या मेरिट लिस्टची जर संभाव्य तारीख आपण पाहिली तर अंदाजे कालावधी जो आहे 2 मे ते 8 मे 2026 दरम्यान यामध्ये ही यादी लागेल. म्हणजे आजची तारीख आपण पाहिली तर 27 तारीख, म्हणजे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये या आठवड्याच्या अंतिम तारखेपर्यंत मेरिट लिस्ट यादी येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. कारण दुसऱ्या मेरिट लिस्टमधील निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आजच्या दिनांकापर्यंत 27 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण झालं आहे आणि त्यानंतरनं तिसरी मेरिट लिस्ट जाहीर होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. तर आता कुठे कुठे कट ऑफ कशी असेल तर काही डिव्हिजन जसे गोवा असेल, बारामती येथे अजून दुसरी लिस्ट आलेली नाही आहे, कारण त्या भागामध्ये सध्या पोटनिवडणुका या सुरू आहेत. हे निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्या कारणामुळे निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरनं लिस्ट जी आहे वेबसाईटवर अपलोड होईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घाई किंवा टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे. तिसरी, चौथी, 5वी, 6वी अगदी 7व्या 8व्या लिस्टमध्ये सुद्धा उमेदवारांना संधी मिळते, चान्स बनतो. तर यामध्ये आशा धीर सोडण्याची आवश्यकता नाही आहे. कट ऑफ जो ट्रेंड आहे हा कसा आहे, पहिल्या लिस्टमध्ये कशी होती, दुसऱ्यामध्ये किती आले आणि तिसऱ्यामध्ये आता किती लागू शकते, सेफ झोन काय असेल. तर दुसऱ्या लिस्टमधून तिसऱ्या लिस्टमध्ये जे कट ऑफ आहे ही थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे. 4थी, 5वी, 6वी मध्ये लिस्टमध्ये अजून कमी होईल. तर 60%, 70%, 80% गुण असलेल्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळू शकते. विशेषतः PWD दिव्यांग कॅटेगरी आणि कमी स्पर्धा असलेल्या डिव्हिजनमध्ये संधी ही या ठिकाणी मिळते. 60% असलेल्या उमेदवारांचं सुद्धा सिलेक्शन निवड हे होऊ शकतं, कारण यामध्ये कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच खाली आणि कमी येत आहे. तर तिसऱ्या लिस्टसाठीची अंदाजे कट ऑफ पर्सेंटेजमध्ये आपण पाहूयात. पहिल्यांदा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठीची अपेक्षित कट ऑफ जो आहे सेफ झोन कसा असेल. ओपन कॅटेगरी 88 ते 95, OBC प्रवर्ग 88 ते 93, EWS कॅटेगरी 85 ते 92, ST प्रवर्ग 79 ते 88, ST प्रवर्ग 78 ते 85, PWD
या कॅटेगरीसाठी 65-80पर्यंत हा कट ऑफ जाईल, म्हणजे एवढा खाली येणार आहे PWDसाठी. त्याच्यानंतरनं दुसरं डिव्हिजन आहे आपल्या विभाग जो आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर आणि मालेगाव या जिल्ह्यांसाठी, या डिव्हिजनसाठी ओपनसाठी 88 ते 95 असेल. तिसऱ्या यादीसाठी ओबीसीसाठी 87 ते 93 पर्यंत, EWS प्रवर्ग 84 ते 92, SC प्रवर्ग 79 ते 88 पर्यंत, ST प्रवर्ग 77 ते 85. त्याच्यानंतर दिव्यांग कॅटेगरी 64 ते 80 पर्यंत हा येण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये हाय लागतो कट ऑफ. मुंबई सिटी, ईस्ट, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट आणि साऊथ वेस्ट चिपीसाठी ओपन कॅटेगरी 80 ते 90% ओबीसी 88 ते 90, EWS प्रवर्ग 80 ते 90%, SC प्रवर्ग 80 ते 88, ST प्रवर्ग 70 ते 85%, PWD कॅटेगरी 60 ते 70% हा येऊ शकतो. पुढचा जो डिव्हिजन आहे, विभाग आहे नागपूर सिटी, नागपूर यामध्ये महसूल आहे नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट यासाठी पुणे महसूलसाठी हा कट ऑफ असेल 90 ते 95 पर्यंत ओपनसाठी जाईल सेफ झोन. ओबीसी 88 ते 93, EWS 85 ते 92 पर्यंत, SC प्रवर्ग 80 ते 88, ST प्रवर्ग 78 ते 85, PWD कॅटेगरी 60 ते 70% जाण्याची शक्यता आहे. यानंतर सगळ्यात कमी कट ऑफ कुठे येतो तर रायगड, रत्नागिरी, मिरज, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ओपन कॅटेगरी 90 ते 95, ओबीसी 88 ते 93, EWS प्रवर्ग 85 ते 92 पर्यंत, SC प्रवर्ग 80 ते 88, ST 78 ते 85 आणि PWD कॅटेगरी 60 ते 70% तर सेफ झोन म्हटलं आपण तर ओपन प्रवर्ग 85%पेक्षा जास्त असेल तुमचे मार्क्स तर तिसऱ्या यादीसाठीची तुम्ही वाट पहा. त्याचबरोबर DBसाठी कागदपत्रसुद्धा तयार ठेवा, कारण तुम्हाला संधी ही मिळू शकते. SC ST कॅटेगरीमधून असाल तर 78 ते 80% चांगला चान्स असेल. त्याचबरोबर PWD कॅटेगरी 60 ते 70% संधी ही बनण्याची शक्यता आहे, कारण आत्तासुद्धा कट ऑफ ही कमी होत आहे. मुंबईमध्ये जागा कमी असल्याकारणामुळे महागाईमुळे कमी फॉर्म भरले गेले, त्यामुळे कट ऑफ तुलनेने कमीसुद्धा राहू शकतो. आता उमेदवारांसाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे 1 ते 2 मार्काने तुम्हाला दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये या नाव नाही मिळालं आली नसेल तर आत्ता संधी मिळू शकते, आणि आत्तासुद्धा त्याच गुणांनी कमी पडलात तर निराश होऊ नका. तिसऱ्या लिस्टनंतरसुद्धा चौथ्या लिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळू शकते. तिसरी लिस्ट ही कधीही जाहीर होऊ शकते. तुमच्यासाठी जी महत्त्वाच्या अपडेट आहेत या पोचवण्याचं काम आपण दररोज अशाच पद्धतीने करणार आहोत. लिस्ट लागल्यानंतर सुद्धा तुमच्यापर्यंत ही माहिती सगळ्यात अगोदर पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.